श्री बांदिरा सहकारी दूध संस्था आणि रामलिंग व काकवदी विकास सेवा संस्था नवले तालुका बुद्रुकगड या संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न। श्री बांदिरा सहकारी दूध संस्थेची 36वी तर रामलिंग विकास सेवा संस्थेची 64वी व काकवदी विकास सेवा संस्थेची 15वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली। सभेची सुरुवात करण्यापूर्वी संस्थेच्या सभासद शुभांगी पाटील, नानूबाई पाटील, प्रभावती पाटील, बचतगट सीआरपी स्वाती पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी व काटापूजन करण्यात आले। त्यानंतर सभेची सुरुवात प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते वसंत रामचंद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले। तर या प्रसंगी उपस्थित सर्व सभासद व संचालक मंडळी यांचे स्वागत बांदिरा सहकारी दूध संस्थाचे चेअरमन नारायण मोहिते यांनी केले, तर प्रास्ताविक सेक्रेटरी संदीप पाटील यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी चेअरमन महादेव कृष्णा पाटील हे होते। सभेचा अहवाल संदीप पाटील व सुधीर देसाई यांनी सादर केला। या प्रसंगी आयत्या वेळी आलेल्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली। यावेळी वसंत पाटील यांनी संस्था या सभासद भिमुख असून सर्व सभासदांनी वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून आपल्या समस्या मांडाव्यात व त्यासाठी संस्था सदैव बांधील राहील असे ते या प्रसंगी बोलताना म्हणाले। यावेळी हिंदराव सुतार, विठ्ठल पाटील, विलास पाटील, आनंदा पाटील, मुरलीधर मोहिते, आनंदार ज्ञानू रब्बे, युवक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार रामलिंग विकास सेवा संस्थेचे चेअरमन दत्तात्रय यशवंत पाटील यांनी मानले। लाईव्ह महाराष्ट्र 9 कडगाव, पुंडलिक कांबळे।